मराठा आरक्षण मागणीसाठी मुंबईतील आझाद मैदानावर 29 ऑगस्टपासून बेमुदत उपोषण करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांच्या बहुतांश मागण्या राज्य शासनाकडून आज मान्य करण्यात आल्या। त्यामध्ये हैदराबाद गॅझेटची अंमलबजावणी होणार असून गावातील कुळातील नात्यातील व्यक्तींना कुणबी प्रमाणपत्र दिले जाणार आहे। सातारा गॅझेटियरनुसार अंमलबजावणी करण्यास थोडा वेळ दिला जाणार आहे। त्याप्रमाणे मराठा आंदोलकांवरील गुन्हे सप्टेंबर अखेरपर्यंत मागे घेण्याबाबत सरकारने संमती दर्शवली आहे। मराठा कुणबी एकच असल्याचा अध्यादेश व्हावा यासह अन्य मराठा आरक्षण विषयक मागण्यांसाठी मनोज जरांगे पाटील यांनी आक्रमक पवित्रा घेतला होता। त्यातूनच त्यांनी 29 ऑगस्टपासून मुंबईतील आझाद मैदानावर उपोषण सुरू केलं होतं। त्यांच्या उपोषणाला राज्यभरातून पाठिंबा मिळाला। हजारोंच्या संख्येने मराठा बांधव मुंबईत दाखल झाले। त्यांच्या आंदोलनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेऊन मंत्रिमंडळ उपसमितीची तातडीची बैठक आज झाली। यामध्ये उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील, नामदार शिवेंद्रराजे भोसले यांच्यासह सर्व सदस्यांनी तयार केलेला प्रस्ताव मनोज जरांगे पाटील यांच्याकडे पाठवण्यात आला। त्यामध्ये समितीने हैदराबाद गॅझेटची अंमलबजावणी करण्याचं मान्य केलं। त्यानुसार गावातील नात्यातील कुळातील लोकांना चौकशी करूनच कुणबी प्रमाणपत्र देण्यात येईल असं मंत्रिमंडळ उपसमितीने मान्य केलं। मराठा आणि कुणबी एकच असल्याची मागणी जरांगे पाटील यांनी केली होती। त्यावर ही प्रक्रिया किचकट असल्याने त्यासाठी 2 महिन्यांचा वेळ द्यावा अशी मागणी उपसमितीने केली। त्याला जरांगे पाटील यांनी मान्यता दिली। सातारा गॅझेटचा अभ्यास करून त्यातील त्रुटी दूर केल्या जातील आणि या गॅझेटलाही मान्यता दिली जाईल। त्याचबरोबर मराठा आंदोलकांवर यापूर्वी दाखल झालेले गुन्हे सप्टेंबर अखेरपर्यंत मागे घेतले जातील असंही मंत्रिमंडळ उपसमितीने मान्य केलंय।